विरोधकांच्या संघर्ष यात्रेच्या अखेरच्या टप्प्यात का होईना काँग्रेस नेते नारायण राणेंनी हजेरी लावली आहे। नारायण राणे आणि त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव निलेश राणे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या सावर्डे गावात संघर्ष यात्रेत सहभाग घेतला। वैयक्तिक कामामुळे सुरुवातीला संघर्ष यात्रेला हजर राहू शकलो नसल्याचा खुलासा त्यांनी केला। यावेळी त्यांनी युती सरकारसह शिवसेनेचा चांगला समाचार घेतला। चौथ्या टप्प्यातल्या संघर्ष यात्रेला रायगडावरील मेघडंबरीतील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरुवात झाली। शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, तूर खरेदी, दानवेंचं वादग्रस्त विधान अशा विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारवर तोफ डागली आहे। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकणातला शेतकरी आत्महत्या करत नसल्याचं सांगत कौतुक केलंय। मी करणार आहे असं दाखवून प्रत्येक गोष्ट वदवून घेतली। कोकणची भूमी शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची भूमी आणि एक कोकणाचं वैशिष्ट्य आहे की किती संकट आली तरी डगमगून न जाता संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांची ही भूमी आहे। त्याच्यामुळं आत्महत्येचा विचार हा देशामध्ये अनेक ठिकाणी आत्महत्या होत आहेत। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बळीराजा आत्महत्या करून, परंतु कोकणच्या बळीराजाच्या मनामध्ये आत्महत्येचा विचारही मनात न आणणाऱ्या भूमिपुत्रांची ही भूमी आहे। आणि कोकणच्या समस्त शेतकऱ्यांना मी सर्वप्रथम वंदन करतो। त्यांच्या मानसिक सामर्थ्यापासून राज्यातल्या शेतकऱ्यांनी देखील बोध घेतला पाहिजे। पहिलं आमचं ठरलं होतं की विधान परिषद चालू ठेवायची आणि विधानसभा मधल्या आमदारांनी ते जावं, म्हणून काही दिवस आम्ही थांबलो। नंतर काही वैयक्तिक कारणासाठी बाकीच्या भागात जाऊ शकलो नाही, पनवेलला गेलो आणि आज इथे आलोय। गांभीर्याने प्रश्नाकडे मंत्री आणि पक्षाचे नेते पाहत नाहीत। फक्त लगेच विरोधकांनी एखादं आंदोलन केलं का चेष्टा कशी करावी, बगल कशी द्यावी, शेतकऱ्यांची द्यायला निघालं ते कर्जमाफीसाठी। जीएसटी बिल पास करणार नाही, बोलू शकत नाही, हे काय राजीनामा देतात? सत्तेसाठी आपापल्याला डरपोक लोक आहे, डरपोक सत्ता सोडू शकत नाही। त्यांना माहिती आहे सत्ता सोडलं तर काय होईल आपलं ते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।